नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी मनोज जंगळे. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. येत्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये एका विशेष कार्यक्रमात PM किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 19व्या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे. पण अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी येणार याबद्दल कोणतेही अपडेट देण्यात आलेलं नव्हतं. मागच्या 3 हप्त्यापासून PM किसान आणि नमो शेतकरी या दोनही योजनेचे हप्ते एक सोबतच शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत होते. पण यावेळेस तसे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणतीही माहिती समोर येताना दिसत नव्हती. मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येत्या 24 तारखेला राज्यातील जवळजवळ 92,89,000 शेतकरी लाभार्थ्यांना 19व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि आता याच पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेबद्दल आणि त्याचा पुढचा हप्ता कधी येणार याबद्दल माहिती समोर येत आहे. आणि हीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो बघूया. मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत पात्र राज्यातील लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो. PM किसान अंतर्गत राज्यातील जवळजवळ 92,89,000 शेतकरी पात्र आहेत. त्यामुळं नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या 92,89,000 लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण PM किसान योजनेची तारीख आणि वेळ जाहीर झाली, पण नमो शेतकरी योजनेबद्दल तशी कोणतीही अपडेट समोर येताना दिसत नव्हती. त्यामुळं शेतकऱ्याच्या माध्यमातून वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्र येणार की नाही. तर मित्रांनो, या दोन्ही योजनेचा हप्ता एकत्र येणार नसून PM किसान योजनेचा हप्ता हा येत्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी भागलपूर बिहार येथील कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 ते 2 मार्च या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती कृषी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार PM किसान सन्मान निधी योजनेतील जे राज्यातील जे लाभार्थी असतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो. आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळाल्याच्या नंतर तो डाटा पूर्ण राज्य सरकारच्या कृषी विभागाला देण्यात येतो. त्यानंतर ते पैसे वर्ग करण्यात येत असतात. तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळं PM किसान योजनेचा हप्ता हा 24 फेब्रुवारीला पडणार असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 1 ते 2 मार्चपर्यंत पडण्याची शक्यता आहे. ही होती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत